श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी समाधानी ठेवा असे नेहमी का म्हटले जाते? आपल्या देव्हाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिली असेल. हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता होय. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते. म्हणून दररोज घराघरात तिची पूजा केली जाते. आदी शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही वाचलं असेल. त्यात तिचे सुंदर आणि अर्थपूर्ण वर्णन केलेलं आहे. आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात. त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी, प्रार्थना करावी. हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो. मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे. त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा हो. आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ. भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो. म्हणजेच काय तर तिने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते. अन्नपूर्णा देवी संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. अन्नाचे महत्त्व शंभू शंकराला मान्य नव्हते. दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली. पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच. तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहाकार माजला. अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले. शेवटी पार्वतीलाच दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या रूपात काशीला अवतीर्ण झाली. तिने अन्नदान सुरू केले. भगवान श्री शंकरालाही मधली सगळी परिस्थिती त्यांनी अनुभवली असल्यामुळे अन्नाचे महत्त्व त्यांना समजले आणि ते स्वतः पार्वतीकडे भिक्षा मागायला आले. अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे. अन्नपूर्णा रूपाच्या उत्पत्तीबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते. जेव्हा भगवान शिव भिक्षेला गेलेले असताना एके दिवशी त्यांना भिक्षा मिळाली नाही. अर्थात तसे घडावे ही नारद मुनींची योजना होती. नंतर पार्वतीने स्वादिष्ट अन्न वाढवून शंकर तृप्त केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवानी पार्वतीला तू अन्नपूर्णा असा आशीर्वाद दिला. आता प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा माता ही असतेच. आता अगदी तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आवर्जून खरेदी करा. आता अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे. तर अन्नपूर्णा मातेची जेव्हा मूर्ती आपण घेत असतो तर ती तांदळामध्ये ठेवत असतो. मग ती तांदळामध्ये ठेवताना देखील काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तसेच कोणत्या देवतेच्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल. तसेच आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासणार नाही. याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम अन्नपूर्णे नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला स्वामी महाराजांचा आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. खरं तर आपल्या घरामध्ये जी काही महिला अन्न बनवत आहे तिची मनस्थिती समाधानी असली पाहिजे. तिने ते अन्न समाधानाने बनवले असले पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल अन्नपदार्थ एक असा असतो, पण वेगवेगळ्या लोकांनी बनवला तर त्या अन्नाची चव देखील वेगवेगळी असते. याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते. म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवलं गेलं पाहिजे असं म्हणतात. तुम्ही जर मनापासून अन्नपूर्णेची उपासना केली तर तुमच्या हातून तयार होणाऱ्या पाककृती उत्तमच असतील. उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते. तसेच आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे. त्या अन्नात प्रेम असते. म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते. केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो. ही भावना करून जर स्वयंपाक केला तर तो अतिशय उत्तम होतो. म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते. आपल्याकडे सांगतात जेवणावर कधी राग काढू नये. तो अन्नपूर्णेचा अपमान असतो. ज्या घरात अन्नाची नासाडी होते तिथे अन्नपूर्णा नाराज होते. म्हणूनच अन्नाची नासाडी करू नका, उतू नका, मातू नका. अन्नाची नासाडी करू नका. आता आपण घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील ठेवू शकतो. त्यासोबत आपण फोटो देखील ठेवायचा आहे. मग अन्नपूर्णा मातेचा फोटो कुठे लावावा तर आपण घरामध्ये आग्नेय दिशेला अन्नपूर्णा मातेचा फोटो ठेवावा. स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णाचे चित्र आग्नेय कोणात लावणे खूपच शुभ मानले जाते. वास्तूनुसार हे खूप शुभ आहे. या दिशेला देवी अन्नपूर्णेचे चित्र लावल्याने घरात सौभाग्य येते आणि घरातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे जर तुमचं किचन हे आग्नेय दिशेला असेल तर तिथे वरती तुम्ही अन्नपूर्णा मातेचा फोटो हा आवर्जून लावायचाच आहे.
तसेच भगवान शिवाने माता अन्नपूर्णाला हे वरदान दिलं, घरामध्ये वास्तुदोष असेल तर देवी अन्नपूर्णेचे चित्र स्वयंपाकघरात लावल्याने संपूर्ण घरातील वास्तुदोष दूर होतो. माता अन्नपूर्णेचा संबंध अन्नाशी आहे, त्यामुळे अन्नपूर्णेचे चित्र स्वयंपाकघरात ठेवणे खूपच शुभ समजले जाते. आता अगदी तुमच्या घरामध्ये जरी तुमचं किचन आग्नेय दिशेला नसेल तरी पण तो वास्तुदोष दूर करण्यासाठी आपलं किचन कोणत्याही दिशेला असो तर त्या ठिकाणी आपण वरती अन्नपूर्णा मातेचा फोटो आवर्जून ठेवायचाच आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. तसेच सर्व नकारात्मकता आपल्या घरापासून दूर राहते व आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आणि अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात पार्वती माता आहे. तर आपल्याला पार्वती माताचा, भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. आता अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती आपल्या घरामध्ये असेल तर ती केवढी असावी? आता जेव्हा पण आपण घरामध्ये मूर्ती ठेवत असतो तर ती जास्त मोठीही नसावी. आता मूर्ती ही कोणत्याही धातूची असली तरी पण चालेल. अगदी तुम्ही पितळाची किंवा चांदीची अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील तर ती देखील मूर्ती आपण खरेदी करू शकता. आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळातच ठेवावी लागते. आता अगदी काही ठिकाणी पर्याय नसेलच तर अशा वेळेस ती गव्हात ठेवली जाते, पण शक्यतो तरी आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळामध्येच ठेवायची आहे. आपण जे काही तांदूळ घेणार आहोत तर ते तांदूळ अख्खे असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तर अख्खे तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मूर्ती खाली ठेवायचे आहे. आता हे जे काही तांदूळ आहे तर ते बदलत राहणे याला देखील खूप महत्त्व आहे. मग अगदी तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी हे तांदूळ नक्कीच बदलू शकता. आठवड्यातून मंगळवार, शुक्रवार किंवा अगदी तेव्हा शक्य नसेल तर प्रत्येक पौर्णिमे हे तांदूळ तुम्ही बदलवले तरी पण चालेल, किंवा अगदी जेव्हा पण विशिष्ट तिथी असेल तर तेव्हा आपण हे तांदूळ बदलवायचे आहे. आता हे तांदूळ बदलवत असताना ह्या तांदळाच्या नंतर काय करायचं आहे तर या तांदळामध्ये साक्षात आपल्याला माता पार्वतीचा आशीर्वाद मिळालेला आहे, अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळालेला आहे. तर या तांदळाचा तुम्ही अगदी भात देखील बनवू शकता किंवा तांदळाची खीर बनवू शकता, कोणताही गोड पदार्थ बनवू शकता. फक्त अगदी तुम्हाला इतर काही मांसाहार बनवायचा असेल, काही गोष्टी बनवायच्या असतील, तिखट पदार्थ असेल तर त्यासाठी आपण हे तांदूळ घ्यायचे नाही. तसेच हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना देखील टाकू शकता, पण हे तांदूळ वाया जाणार नाही याची देखील आपल्याला तितकीच काळजी घ्यायची आहे. तर आपण एक प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे, तिच्यामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि आपण अन्नपूर्णा मातेला हे तांदूळ अर्पण करत राहायचं आहे. अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णे नमः, ओम अन्नपूर्णे नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि जोपर्यंत पळीपर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ अर्पण करत राहायचं आहे. आणि ही मूर्ती तुम्ही तशीच तिथे देवघरामध्ये ठेवायची आहे. अन्नपूर्णा मातेला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. अगदी आपण रोज अन्नपूर्णा मातेची पूजा सेवा ही आवर्जून करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही कधीही भासत नाही. आपल्या घरामध्ये सुख, शांती ही टिकून राहत असते. त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. तसेच प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही तांदूळ हे बदलवत चला. आता तांदूळ अगदी तुम्ही खांद्यापर्यंत देखील, अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत तांदूळ हे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर काही तांदूळ हे काढून घ्यायचे आहे आणि त्याचा तुम्ही गोड पदार्थ बनवायचा आहे आणि काही तांदूळ हे अन्नपूर्णा मातेखाली ठेवायचे आहे. कधीही आपण बिना वाटीची असेल तशीच अन्नपूर्णा माता ही खाली ठेवायची नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा तर करतच असतो, पण त्याचसोबत आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर तिथे देखील पूजा करायची आहे. तसेच आपण जे काही वापरत असाल, चूल असेल, गॅस असेल तर त्याची देखील पूजा करायची आहे. आपण गॅस स्वच्छ धुवायचा आहे, स्वच्छ पुसायचा आहे. त्यावरती आपण कुंकुमाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे, फूल व्हायचं आहे. आणि जे काही किचनची आपली भिंत आहे तर त्या भिंतीवरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे. कारण की एखाद्या विशिष्ट दिवशी जर आपण स्वस्तिक काढले तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्यही होत असतात. त्यामुळे आपण पौर्णिमेच्या दिवशी किंवा एखादी विशिष्ट तिथी असेल तर तेव्हा घरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे. तसेच आपण किचन ओट्याची, गॅसची पूजा करायची आहे, अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे. आपल्या घरामधील तांदूळ, मीठ, साखर या वस्तू आपण कधीही संपू द्यायच्या नाही. या वस्तू संपायच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामधील धने हे धनप्राप्तीसाठी
खूप महत्त्वाचे समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची देखील पूजा ही आवर्जून करत असतो. त्यामुळे धने आपण कधीही कुणाला द्यायचं नाही. अगदी शेजारच्या व्यक्तीने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने तुमच्याकडे धने मागितले तर धने चुकूनही देऊ नये. तुम्ही अन्नदान करू शकता, एक ग्लास भरून पाणी देऊ शकता किंवा पैसे दान करू शकता, पण धने चुकूनही कुणाला द्यायचे नाही. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे मीठ. मीठ देखील जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा माता लक्ष्मीसोबत मीठ देखील आलं होतं. त्यामुळे मिठाला देखील माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं. त्यामुळे मीठ देखील आपण कुणालाही द्यायचं नाही. आता आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती कोणत्या साईडला ठेवायची आहे. आता अगदी तुमच्या देवघरामध्ये 3 पायऱ्या असतील तर दुसऱ्या पायरीवरती किंवा अगदी खालच्या पायरीवरती देखील तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवू शकता. ही साक्षात माता पार्वतीच आहे. तर गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला बाळकृष्णाची मूर्ती असावी आणि बाळकृष्णाच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी. तर का असावी तर बाळकृष्णांना साक्षात भगवान विष्णूंचं रूप समजलं जातं. तर अन्नपूर्णा मातेला पार्वती समजलं जातं आणि विष्णू आणि पार्वती हे साक्षात बहीण भाऊच आहे. त्यामुळे जर आपण तिथे मूर्ती ठेवली तर आपल्या घरामध्ये जे काही बहीण भावाचं नातं आहे तर त्यांच्यामध्ये प्रेम हे टिकून राहत असतं. तसेच कुटुंबामध्ये कधीही भांडणं वादविवाद होत नाही. त्यामुळे बाळकृष्णाच्या उजव्या हाताला आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आवर्जून ठेवायचीच आहे आणि अन्नपूर्णा मातेची उजव्या हाताला आपण महादेवाची पिंड ठेवायची आहे. आता महादेव म्हणजे साक्षात भोलेनाथ आणि माता पार्वती. त्यामुळे अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला आपण महादेवाची पिंड ठेवावी तर बाळकृष्णाच्या उजव्या हाताला आपण माता पार्वती म्हणजेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तर तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.